आदरणीय सुधीर भाऊंनी जी अर्धा तासाची चर्चा या ठिकाणी मांडली त्याच्यामध्ये बऱ्याच महत्त्वाच्या सूचना मलाही आणि डिपार्टमेंटला केलेल्या आहेत, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो। जल जीवन मिशन ही योजना योगायोगाने हे खातं म्हणजे मागच्या काळामध्ये आपण जर पाहिलं असेल तर फार कमी संख्येने हे खातं योजना तयार करायचं। म्हणजे मला आठवतं की ज्यावेळेस लोणीकर साहेब या खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्यांनी मला 2 योजना पाण्याच्या मंजूर करून दिल्या होत्या। तर त्या गावामध्ये अक्षरशः माझी मिरवणूक निघाली की योजना आली, योजना पूर्ण झाली, कारण की कॉन्ट्रॅक्टर ही संख्या जास्त आणि काम कमी, त्यामुळे ती योजना पूर्ण झाल्यानंतर मला त्या गावामध्ये मागच्या काळामध्ये जी मतं मिळाली होती त्याच्या डबल मतं मिळाली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। योगायोगाने मी निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर सरकार आल्यानंतर मी पाणी पुरवठा मंत्री झालो आणि सुधीर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे पुण्याचं काम आहे, लोक पाणपोई लावतात, काही तर स्टेशनावर आमच्याकडे एक संस्था आहे की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रेल्वे स्टेशनवर स्वतः तो मालक पाण्याचे ग्लास घेऊन फिरतो। मला वाटलं चांगलं खातं आपल्याला मिळालंय आणि योगायोगाने मोदी बाबा आपले या देशाचे पंतप्रधान त्यांनी एक स्वप्न साकारलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या गोष्टीचा आनंद झाला की एक पंतप्रधान आहे की ज्या पंतप्रधानाने देशाच्या शौचालयाचा सुद्धा विचार केला। आज आपण रेल्वे स्टेशनने प्रवास करतो तर पूर्वीचे रेल्वे स्टेशन आणि आताचे रेल्वे स्टेशन जर आपण पाहिले तर त्याची तफावत, आणि गावामध्ये जाणाऱ्या उघड्यावरच्या गोष्टी पाहिल्या तर त्याची तफावत आपल्याला आज दिसते आहे। त्याच पंतप्रधानांनी एक विचार केला की आपण या देशामध्ये प्रत्येक घराला पाणी दिलं पाहिजे। योगायोगाने माझ्या नशिबाने मी त्या खात्याचा मंत्री झालो आणि ती योजना लॉन्च झाली। पण भाऊ कोविड आल्यानंतर त्याच्यानंतर वरतून आपण सांगितल्याप्रमाणे टाइम बॉन्ड आला की इतक्या दिवसामध्ये जर तुम्ही ह्या योजनांचा DPR तयार केला नाही तर तुम्हाला कॅश शेअरिंग मिळणार नाही, तुम्हाला 50% पैसे मिळणार नाही। पण परमार्थाबरोबर आपला थोडा स्वार्थ होता राज्याचा। पाणी पाजणं हा आपला परमार्थ आहे आणि पैसे मिळवणं हा स्वार्थ आहे। त्यामुळे DPR करताना काही चुका झाल्या हे 100% मान्य करे। अर्ध्या सैन्यावर आम्ही लढत होतो। जे खातं 700 कोटी रुपयाचं काम करतं त्या खात्याला 50,000 कोटी रुपयाचा DPR तयार करणे ही सोपी गोष्ट नव्हती। 46% लोकांच्या भरोश्यावर त्या सैन्यावर मी लढलो। मान्य आहे चुका झाल्या, पण आपण सांगितल्याप्रमाणे सगळ्यात जास्त GR जर कुठल्या डिपार्टमेंटचे निघाले असतील तर ते पाणी पुरवठा खात्याचे निघाले। आणि जो काम करतो जास्त स्पीडने करतो तर त्याच्या हाताने चुका होणार। काही ठिकाणी गल्ली सुटली। मागच्या काळामध्ये लोणीकर साहेबांच्या टायमाला 2 कोटीच्या आजचे सगळे अधिकार हे वरती जे होते 2 कोटीचे वरती मंत्रालयाला होते, पण मी ते काय केलं, मी 5 कोटीपर्यंत खाली दिले। का तर बाबा ते फास्ट व्हावं। पण काही अधिकाऱ्यांनी 499 498, कारण की ती जी योजना जिल्हा परिषदकडे राहावी याच्याकरता सुद्धा गडबड केली आहे। आम्ही बऱ्याच लोकांवर कारवाई केल्या आहेत, आता तो विषय पुढे येईल। पण चुका झाल्या ते निश्चित आहे। पण आपल्याला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल की हा DPR तयार करत असताना आम्ही आउटसोर्सिंगचे लोक घेतले। त्याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या 4% मधून लोक घेतले, इंजिनियर तिथून घेतले, PMC नेमल्या। काही PMCनी चांगलं काम केलं आपण सांगितलं तर काही PMCनी काम पूर्ण केलं नाही। काम आम्ही सुरू केल्यानंतर मग नंतर तुमच्यासारख्या लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे तक्रारी केल्या। पण त्याच्या पहिले भाऊ हे सगळे अधिकार आपण पालकमंत्र्यांना दिले होते की पालकमंत्री हा जल जीवन मिशनच्या जिल्ह्याचा अध्यक्ष, आमदार हे त्याचे सदस्य, खासदार हे त्याचे सदस्य, जिल्हाधिकारी हे त्याचे प्रमुख, CO त्यांचे प्रमुख। त्यांनी DPR तयार करायचा। पालकमंत्र्यांनी DPR तयार केल्यानंतर जो DPR खाली येईल तो आम्ही मंजूर करू। मी नम्रपणे सांगेल, ज्या आमदारांनी लक्ष दिलं ना भाऊ त्यांच्या योजना बरोबर आल्या। त्यांनी DPR कडे लक्ष दिलं, त्यांनी तालुक्याच्या बैठकी घेतल्या त्याच्याबरोबर आल्या। काही मग नंतर आपल्या आमदारांकडून तक्रारी यायला लागली, गल्ली सुटली।
वाडा सुटला आणि सोर्स दाखवला, GSDचा सोर्स तो फेल गेला. तो पुढे गेल्यानंतर रिवाइज एस्टिमेट करावं लागलं. रिवाइज एस्टिमेट केल्यानंतर ते आमच्याकडे आलं. 1 कोटीच्या आत असलं तर ठीक, मग त्या अर्थ खात्याकडे गेलं. अर्थ खातं कसं भाऊ तुम्ही सांभाळलंय ना भाऊ. एक वेळेस महादेवाला प्रसन्न करू शकतो माणूस, पण अर्थ खात्याला प्रसन्न करू शकत नाही. नाही ठीक आहे, आम्ही कोणावर टीका करत नाही, पण ते अधिकारी करता, आम्ही नाही करत. तुम्ही पण नाही करणार. तुम्ही जरी अर्थमंत्री झाले तुम्ही पण नाही करणार. तिथल्या माणसाला असं वाटतं की तो त्याच्या खिशातून देतोय पैसे, चाबी त्याच्या गल्ल्याला आहे कशी. असे बरेच अधिकारी आहे, त्यांचं नाव पण घेऊ शकतो मी, आणि त्यांच्याशी भानगड पण केली आहे मी किंवा आपके बाप के घर से नहीं दे रहे आप पैसे हमको. सांगायचा अर्थ असा आहे की रिवाइज एस्टिमेट केल्यानंतर 15% वरती गेलं की मग ते अर्थ खात्याकडे, 1 कोटीवरती गेलं की अर्थ खात्याकडे. आता आम्ही काढले तिथून काही योजना, पण असं करत 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 रिवाइज एस्टिमेट आले. ते रिवाइज एस्टिमेटमध्ये आम्हाला थोडा वेळ गेला. तुम्ही म्हणता ते सत्य आहे की या ठिकाणी जवळपास निम्मेच योजना आमच्या आतापर्यंत पूर्ण होऊ शकलेल्या आहेत. नळ जोडणीचे उद्दिष्ट होतं ते पण आम्ही अजूनपर्यंत भाऊ पूर्ण करू शकलो नाही. 15 लाख नळ जोडणी आमच्या द्यायची अजून बाकी आहे. त्याचबरोबर योजनांची संख्या ही जी आपण सांगितली, या योजनेच्या संख्येमध्ये बऱ्याच काही अशा योजना आहेत की DPR तयार करत असताना सोलरचा काही लोकांनी त्याच्यामध्ये समावेश केला नाही. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटमध्ये आणि ज्यावेळेस आमची पाणी पुरवठ्याची बैठक झाली तेव्हा सांगितलं की सगळ्या 100% योजना आपण सोलरवर करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जो सांगितलेला जो सगळ्यात महत्त्वाचा विषय होता सोलरचा विषय, तो या ठिकाणी निश्चितपणाने पूर्ण होणार आहे. आणि खरं सांगू का, मागच्या वेळेस आम्हाला 1 वर्षापासून आता पैसे नाही, तरीसुद्धा राज्य सरकारने मागच्या वेळेस आम्हाला 2,500 कोटी रुपये दिले. आत्ता आम्ही 3,000 कोटीची फाईल त्यांच्याकडे मूव्ह केलेली आहे. भाऊ आता पेंडिंग बिल 11,000 कोटीचे. भाऊ आम्ही काय करू शकतो? 1 वर्ष झालं ना. काही योजना अशा आहे भाऊ की 12,000 योजना अशा आहे आमच्या आता की ज्या 75 ते 99च्या दरम्यानच्या आहे. त्या जर आमच्याकडे वर्षभराचे पैसे राहिले असते तर आज आमच्या 35 ते 37,000 योजना पूर्ण दिसल्या असत्या आपल्याला. त्यामुळे सगळं सोंग करता येतं भाऊ, पैशाचं सोंग नाही करता येत. त्यामुळे योजना त्या निश्चितपणाने थांबल्या. टँकरची संख्या मागच्या वेळेस आपण जर टँकरची संख्या पाहिली, पाणी चांगलं पडल्यामुळे साहजिक आहे सोर्स चांगले राहिले. 2,500 टँकर यावर्षी आपल्याला कमी लागले मागच्या वर्षापेक्षा. आणि तुम्ही जे सांगितलं की 1 किलोमीटर जे कॉन्क्रिटीकरणच्या बाबतीमध्ये सांगतायत, तर तसं नाही आहे. रिवाइज एस्टिमेटमध्ये जर आपले प्रस्ताव असतील तर तुम्ही मला सांगा. आपण जे उखडलेले रस्ते आहेत, आपण जे बोललात ते करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. एकूण 33,880 कोटी रुपये आपला खर्च झालेला आहे भाऊ. त्याच्यामध्ये 16,219 कोटी रुपये आपण मजिप्राकडे आणि 16,118 कोटी इतका आपण योजनांवर भूजल संरक्षणकडे 1,542 कोटी अशी आपण टोटल खर्च या डिपार्टमेंटकडनं केलेले आहे. आणि आपल्याला निश्चितपणाने मी या ठिकाणी सांगेल की आपण दिलेल्या ज्या सूचना आहेत सर्व जिल्ह्यांकरता आपण PMC दिल्या. PMC दिल्यानंतर काही PMCनी चांगली कामं केली, काही PMCनी सुद्धा खराब कामं केली. त्यांच्या PMCवर पण आपण कारवाई केल्या आहेत. महाराष्ट्रात PMC असतील, इतर TPI करणारे लोक असतील, कार्यकारी अभियंता असेल, JE असेल, त्यांची संख्या जर मी सांगितली तर 1000च्या आसपास लोकांना आम्ही काळ्या यादीमध्ये टाकलेला आहे. आणि ज्या ठिकाणी योजना आहेत त्या योजनांमध्ये जीवन प्राधिकरणाच्या मधल्यात कामाची प्रगती असलेल्या 10,056 योजना म्हणून रुपये 41 कोटी 46 लक्ष आणि जीवन प्राधिकरणाकडून 401 योजनांवरून 188-66 इतकी लक्ष दंडाची आकारणी सुद्धा आपण केली भाऊ. या लोकांनी ज्यांनी कामं केली नाही दंड सुद्धा आपण त्यांच्याकडनं आकारणी केली, 3C केली, ब्लॅकलिस्ट केलं. या सगळ्या काम करण्याचा आपण प्रयत्न केला. पण याच्याने योजना थांबल्या काही. पुन्हा आपल्याला 3C केल्यानंतर नवीन कॉन्ट्रॅक्टर देणे, त्या रेटमध्ये त्यांनी काम करणे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात जास्त त्रास कोणी दिला असेल भाऊ आम्हाला तो वन खात्याने. हो,
कारण की वन खात्याच्या परवानग्या तुमचे काही एकर असलं तर नागपूर, जास्त एकर असेल तर दिल्ली. तर ते योजना त्या परवानग्या घेत आम्हाला संध्याकाळ झाली. नाहीतर नाहीचे नॅशनल हायवे, रेल्वे, गावाची अडचण, सरपंचाची अडचण, जागा पण काही ठिकाणी भेटल्या नाही भाऊ. एक योजना तर अशी आहे की 22 टाक्याला अजून आम्हाला जागा नाही आहे. जागा मिळत नाही, गावात देत नाही, ही स्थिती आहे. अशा बऱ्याच अडचणी आम्हाला याच्यामध्ये आल्या. पण तरी सुद्धा लोकप्रतिनिधीच्या बैठकी घेऊन कलेक्टरांना विनंती करून काही प्रमाणामध्ये आम्ही तिथल्या स्थानिक बैठका घेतल्यामुळे ते प्रश्न सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आणि बिल देण्यामध्ये आम्ही TPI केल्याशिवाय भाऊ बिल दिले नाही. 25% काम केलं असेल तरच त्याचं पहिलं बिल काढलं. 25च्या वरती काम केलं असेल, 50 पर्यंत गेला असेल तरच बिल काढलं. मान्य आहे आमची योजना स्लो झाली आहे, मान्य आहे आमची योजनेमध्ये काही कामं कमी झालेली आहेत. पण असं म्हणू शकत नाही की तो आला आणि बिल काढून घेऊन गेला, हे नम्रपणे सांगेल. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आपण ज्या दिलेल्या सूचना आहे त्याच्यामध्ये आपल्या PMCच्या बाबतीमध्ये आपण चंद्रपूरचं सांगितलं 40 पैकी 90. उद्याच्याच दिवशी तो विषय सांगू आणि आपण कार्यकारी अभियंत्याचा विषय दिला. आपलं तर दिलेला आहे भाऊ, ठीक आहे. ते आता उद्याच्या दिवशी तो त्या विषय करतो. तुमच्यासारखाच भाऊ, तुमच्यापासून मार्गदर्शन घेतलं आम्ही. बल्लारशाह बैठकची आपण लावण्याची गोष्ट केली, ती आपण दालनामध्ये अधिवेशन संपल्यावर लावू भाऊ. पण आणि चंद्रपूरला तुमच्याकडे जेवायला येऊ. हो, राज्याचा निधी मिळावा याच्याकरता आपण आता 3000 कोटी रुपयाची फाईल मूव्ह केलेली आहे. ती जर आली तर आम्ही मागची जे आले ना भाऊ पैसे भागीला केले. 2500 कोटी राज्याने दिले होते. तर असं नाही की गुलाबराव पाटलाचा जळगाव जिल्हा आहे म्हणून त्याचे पैसे जास्त काढून घेतले. आपण समसमान पैसे दिले, योजनांची संख्या बघून, पैसा बघून सारखे पैसे दिले. मजिप्राला पण तेवढे दिले, जिल्हा परिषदला पण तेवढे दिले. आता हे 3000 कोटी आले तर तुमच्या जिल्ह्याचा पैशांचा प्रश्न सुटून जातो, कारण तुमची रक्कम फार कमी आहे. त्यामुळे रेतीचा प्रश्न आहे, आता तो आपल्या महसूल मंत्री महोदयांना आपण त्या ठिकाणी सांगू. आणि सोलर योजनेचा विषय तर मी आपल्याला या ठिकाणी मांडलेला आहे. टाईम बॉन्डच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं भाऊ, जर पैसे मिळाले ना तर काही योजना तुमच्यासुद्धा तुम्ही पहा, ज्या तुम्ही कमी सांगताय झालेल्या, त्यांच्यामध्ये सुद्धा 75 ते 99ची संख्या बरीच असेल. आणि MSCBने फार त्रास दिला भाऊ आम्हाला. MSCBला मग मुख्यमंत्र्यांकडे आम्हाला बैठक घ्यावी लागली. शिंदे साहेब होते तेव्हा बैठक घेतली. मागचं बिल भरल्याशिवाय कनेक्शन देणार नाही, अशा बऱ्याच योजना थांबल्या. मग आपण काय केलं, साहेबांकडनं मिटिंग घेऊन खालपर्यंत सूचना दिल्या आणि मग आता ते कनेक्शन द्यायला लागले. त्यात असं आहे की आपण योजनावाल्याला इन्क्लूड ते करून द्यायला पाहिजे होते की त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसवावं. काही योजनांमध्ये काय आहे, त्यांनी ट्रान्सफॉर्मर बसवावं असं पण आहे. काही योजनांमध्ये MSCBने ट्रान्सफॉर्मर बसवावं. मग तो एजन्सी फायनल करणार, मग तिथे L1 कोण, L2 कोण, मग तो येणार, अशाही अडचणी आल्या. म्हणजे मी तरी सांगतो की आपण इतकं सोपं समजत होतो मी, पण जेव्हा आम्ही तिथं गेलो 100 अडचणी होत्या. पण तरीसुद्धा काही प्रमाणामध्ये आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. मी माझ्या परीनं भाऊ उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्या आणखी काही सूचना असल्या तर निश्चितपणाने पाण्यामध्ये राजकारण करू नये हे आपण सगळेजण मानणारे लोक आहोत. काँग्रेसवाला असो, राष्ट्रवादी असो, कोणी असो, आपण योजना देताना भाऊ मोदी साहेबांनी असं म्हटलं नाही की काँग्रेस का गाव आहे इसको देव मत, हर घर जल, नाना भाऊंच्या घरी सुद्धा पाणी द्या, अशा पद्धतीचं काम आपण केलेलं आहे. आणि मला तरी असं वाटतं की पुढच्या काळामध्ये पैसे आले तर ते काम आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. रिवाइज इस्टिमेट जे आलेले आहे त्याच्यामध्ये पाठी लागून लवकरात लवकर ज्या सुप्रमा आहे त्या देण्याचा प्रयत्न करू. मी माझ्यापर्यंत उत्तर दिलेलं आहे, तरीसुद्धा आणखी काही सूचना असतील तर आपण कराव्या ही विनंती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.